जय जय रघुवीर समर्थ गणेश शारदाश्चैव सद्गुरु सज्जनस्तथा आराध्य दैवतं गुह्यं सर्वमे रघुनंदन कृपा कटाक्षाचे किरणे मोहसमुद्राचे आटणे घडे चैत्या श्रीकृष्णे वंदू तया ते श्रीराम जयांचे करिता स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण ते वंदूया श्रीचरण श्री गुरूंचे शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ। अधिष्ठात्री देवता श्री रामचंद्र श्री समर्थ जे इथे आपल्यामध्ये उपलब्ध आहेत, श्रीधर स्वामी, मारुती बुवा रामदासी, आचार्य उदयदादा घायाळ आणि आमचे अगदी आमच्या अंतःकरणात आपल्या सगळ्यांच्या अंतःकरणात आहेत आणि आपण त्यांचे विचार ऐकण्यासाठी श्रवण करण्यासाठी ते जमलेलो आहोत ते परमपूज्य सद्गुरू की त्यांच्याच प्रेरणेने आम्ही इथे बोलते झालेलो आहोत आणि त्यांचे विचार मांडण्याचा हेतू आहे फक्त की वेदांत मी काल जो मांडला होता की वेदांत विचार वेदांत साक्षर काही संकल्पना ज्या आहेत त्या इथून ह्या व्यासपीठावरून सांगण्यासाठी आम्हाला त्यांनी माध्यम जे निवडलेलं आहे ते आम्ही इथे आमच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा अत्यंत सुलभ रीतीने प्रयत्न करणार आहोत। त्या सद्गुरूंच्या चरणांना मनपूर्वक वंदन करते आणि आपण सर्व श्रोते त्यांच्या हृदयस्थ भगवंताला वंदन करते आणि आजच्या चिंतनाला सुरुवात करते। आत्ता उदयदादांनी अतिशय सहज आणि सोप्या शैलीत त्यांच्या आपल्यासमोर साधनं सांगितली। व्याप्ती परमार्थाची खूप मोठी आहे, खूप मोठी व्याप्ती आहे, पण त्यांनी एका तासामध्ये आपल्याला सगळ्या गोष्टी सांगितल्या। आता तेवढ्या पुरत्या तर समजल्यासारख्या वाटतात, पण त्यांची पाठ सोडू नका, त्यांना सातत्याने प्रश्न विचारत राहा। आम्ही पण इथे उपलब्ध आहोत, कारण कसं आहे की आयुष्याचं सार्थक जर व्हायचं असेल तर कशामध्ये आहे आपण बघतो आहे बघा, आपण सगळेजण ते आहे ते सुखाचा शोध घेत असतो। आपल्याला सुख हा शब्द माहिती आहे। आता सगळे आपण काय घेत असतो? सुखाचा शोध। कुणाला तरी असं वाटतं की आपल्याला दुःख हवं, कुणालाही वाटत नाही, पण तरी दुःख मिळतं प्रपंचात हा भाग वेगळा, पण आपला काय तर सुखाचा शोध सातत्याने सुरू असतो। पण आता आपण कुठे शोधत असतो ते सुख? तर प्रपंचात शोधत असतो सातत्याने। प्रापंचिक आपण सगळेजण प्रापंचिक आहोत, त्यामुळे प्रपंचामध्ये आपल्या वाट्याला अनेक सुखाचे प्रसंग येतात पण आणि अनेक विषय जे आहेत प्रपंचामध्ये ते आपण सातत्याने भोगत पण असतो। 5 ज्ञानेंद्रियांचे 5 विषय आहेत, सगळ्यांना माहिती आहे, शब्द स्पर्श रूप रस गंध, आणि अजून 5 विषय जे आहेत ते सत्ता संपत्ती यश कीर्ती आणि प्रतिष्ठा। आता या 10 विषयांमध्ये सातत्याने आपलं जीवन सुरू असतं। आता याचं एवढं स्पष्टीकरण करण्याची पण आवश्यकता नाही आहे। शब्द स्पर्श रूप रस गंध, आता शब्द कानाचा विषय आहे। कोणी जर म्हटलं ताई तुमचं प्रवचन फार छान झालं तर मला लगेच बरं वाटतं, कुणी जर म्हटलं बोलता येत नाही तर कशाला बोललात व्यासपीठावरून की लगेच वाईट वाटतं। आता एक उदाहरण सांगते, पण असे जे विषय आहेत या संपूर्ण विषयांमध्ये म्हणजे अनुकूल आणि प्रतिकूल, अनुकूल संवेदना निर्माण झाली की सुख होतं आणि प्रतिकूल संवेदना निर्माण झाली की दुःख होतं आणि असं सातत्याने आपलं जीवन सुरू असतं। बरं, प्रापंचिकांचं जीवन काही फार वेगळं नसतं, सगळ्यांचं थोड्याफार प्रमाणात सारखंच असतं। प्रारब्धानुसार येणारं ते जीवन आपल्या वाट्याला असतं। फक्त एक भगिनी होत्या ज्या शिवगडला भेटल्या होत्या आम्हाला, त्या नागपूरवरून आल्या होत्या, नाव नाही सांगत फक्त गाव सांगते। त्या असं मला म्हणाल्या की खरं सांगू का ताई, माझ्या वाट्याला आजपर्यंत वय त्यांचं 69-70 असेल आणि अगदी छान सुखवस्तू घरातल्या होत्या, सदन होत्या, दिसायला खूप सुंदर होत्या आणि त्या म्हणाल्या की मला ना खरं सांगू आजपर्यंत मला दुःखाचे प्रसंग फार कमी आले, खूप कमी आले माझ्या आयुष्यात। त्यांनी प्रामाणिकपणे कबूल केलं, पण जे दुःखाचे प्रसंग खूप कमी आले, खूप त्यांचं आयुष्य सुखात गेलं तरी त्या शिवगडला का आल्या? कारण त्यांना अजून त्या खऱ्या सुखाचा शोध लागला नव्हता आणि ते खरं सुख जे आहे ते कुठेतरी अजून वेगळ्या ठिकाणी आहे की त्याचा त्यांना शोध लागला नाही।
की ज्याला परमार्थातलं जे आपण सुख म्हणतो ते प्रत्येकाच्या अंतःकरणात आहे. आणि त्या सुखाचा शोध जोपर्यंत लागत नाही, ती सुखरूपता जोपर्यंत प्राप्त होत नाही, तोपर्यंत आपला सुखाचा शोध संपत नाही. कारण आपण सगळे अनुभवी आहोत. आजपर्यंत आपण प्रपंचामध्ये अनेक गोष्टींमध्ये अनेक सुखं शोधलेली आहेत, पण त्या सुखाच्या मागे आता जसं दादांनी सांगितलं तसं की ते सुखसुद्धा दुःखाचं अंगडं लिहूनच येतं आणि दुःखसुद्धा काय असतं तर सुखाचंच अंगडं लिहून असतं. त्यामुळे सुखाच्या मागे दुःख आणि दुःखाच्या मागे सुख अशी ती जोडीच आहे बहीण भावंडांची. त्यामुळे ते एकमेकांना सोडून राहतच नाही. ती बहीण भावंडांची जोडी आपण कधी तोडू शकतो? जेव्हा पूर्ण सुखरूपता प्राप्त होते तेव्हाच. आणि म्हणून कितीही प्रपंच जरी सुखाचा झाला तरी सुद्धा जोपर्यंत सुखरूपता प्राप्त होत नाही तोपर्यंत खऱ्या सुखाचा शोध संपत नाही. आता आपल्या सगळ्यांना काय लागलाय? सुखाचा वेध लागलेला आहे. लागलाय ना सगळ्यांना? सुखाचा वेध लागलाय की आता आपण प्रपंचात जे आपल्याला सुख मिळालेलं नाही आहे ते आता कुठे मिळेल. आणि म्हणून त्या जिज्ञासेने आपण सगळे इथपर्यंत आलेलो आहोत. आणि आता तो वेध लागलेला आहे. तो वेध घेण्यासाठी आपण इथे आलेलो आहोत. मग आता त्याचा शोध घ्यायचा आहे. आणि शोध घेऊन त्याचा बोध झाला की मग तो काय होईल तर परिपूर्ण होईल. आणि म्हणूनच हा सुखाचा शोध जो आहे त्या सगळ्या संतांनी घेतलेला आहे. आणि सगळ्या संतांनी घेऊन आपल्याला सांगितलेलं आहे की ते सुख कुठे आहे. आता आपल्याला सुख कुठे आहे असं वाटतं? जे मी आत्ता सांगितलं 5 ज्ञानेंद्रियांचे 5 विषय आणि बाकीचे दुसरे जे 5 विषय आहेत हे प्रपंचामध्ये आपण सातत्याने उपभोगतो आहोत. आणि आपल्याला त्याच्यामध्ये सुख आहे असं आपल्याला वाटतं. आणि आहे की नाही सुख त्याच्यामध्ये? आहे. नाही असं म्हणता येत नाही की नाही. आपण सुख उपभोगलंय त्याचं. आता बटाटा वडा खाल्ल्यानंतर सुख होतं का नाही? होतंच. गाडी घेतली 10 लाखाची तर सुख होतं का नाही? होतं. भगिनींचं सुख तर साडी दुसरीपेक्षा माझी चांगली साडी आहे मला मिळाली अगदी छान आवडीची कमी किमतीत तर लगेच सुख होतं की नाही? होतं. प्रत्येक गोष्टी सुख आहेच आणि आपण ते सुख त्याच्यामध्ये शोधतोय. पण हे जे आहेत हे सगळे विषय जे आहेत ते एकामागून एक जे आपलं चिंतन होतं त्याच्यात सुख नाही हे आपल्याला संत सांगतात. आणि मग संत आपल्याला प्रश्न विचारतात की ज्याच्यामध्ये तू सुख शोधतेस त्याच्यामध्ये सुख नाहीये. म्हणून आपल्याला प्रश्न समर्थ विचारतायत. सांडूनी राम आनंद घन जो करी विषय चिंतन तया कैसे समाधान लोलंगतासी. की आनंदघन रामाला सांडून जर तू सातत्याने विषयांचं चिंतन करीत राहिलास तर तुला कधी समाधान मिळेल. आणि त्याला पुढे आपल्याला एक विशेषण दिलंय समर्थांनी, लोलंगत असं म्हटलंय. आता आपण कोण आहोत? आत्ताची मी जी मांडली थोडीशी एक 5 मिनिटं प्रस्तावना, म्हणजे आपण आपल्याशीच का करायचं तो प्रश्न विचारायचा की आपण कोण आहोत? तर लोलंगत आहोत सगळे. कारण आजपर्यंत काय आहे तर आपण सगळ्या विषयांमध्येच आपण सुख शोधत होतो आणि त्याच्यामध्येच आपण समाधान मानत होतो. पण ते समाधान कसं होतं? घडणारं आणि बिघडणारं. घडलं की लगेच त्याचं दुसरी बाजू काय आहे तर बिघडणार आहे ते कधी ना कधीतरी. म्हणून समर्थ म्हणतात की जो आनंदघन राम आहे, जो कायमस्वरूप सुखरूप श्रीराम आहे, जो कुठे बसलेला आहे तर माऊली आपल्याला उत्तर देत आहेत की तैसा हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखाचा आरामू का भ्रांतासे कामू विषयावरी. बघा समर्थ जे आहेत ते आनंदघन रामाचा पत्ता सांगत नाही आहेत. त्यांची ओवी आपल्यासमोर काय आहे? सांडूनी राम आनंद घन. जो आनंद घन रामाचं चिंतन न करता जो विषय चिंतन करतो त्याला सुख आणि समाधान कसं मिळेल असं समर्थ आपल्याला प्रश्न विचारतायत. आणि माऊली तर रामाचा पत्ता सांगतायत की तो आनंद घन राम कुठे आहे तर तैसा हृदयामध्ये मी रामू. तो माझ्या हृदयामध्येच आहे, तो कुठेही बाहेर नाहीये. पण तैसा हृदयामध्ये मी रामू का सर्व सुखाचा आरामू. जे सर्व सुखांनाही सुख देणारा असा कोण आहे तर तो आराम स्वरूप, जो समाधान स्वरूप, जो सुखरूप श्रीराम आहे तो माझ्याच अंतःकरणात आहे. या 2 ओव्या जर आपण अशा व्यवस्थित समोरासमोर ठेवून जर विचार केला तर आपल्या लक्षात येतं की आपण सुख शोधतो कुठे? विषयांमध्ये. आहे कुठे? खरा सुखरूप श्रीराम कुठे आहे तर तो आतमध्येच आहे. आणि आता आपण जी प्रक्रिया बघणार आहोत बघा, सर्वसामान्य आपण जे लोक आहोत दैनंदिन जीवनामध्ये आपण विषयांमध्ये सुख शोधत असतो. पण खरं सुख विषयांमध्ये नसून ते माझ्या अंतःकरणात जो सुखरूप श्रीराम आहे त्या विषयाच्या निमित्ताने त्या सुखरूप श्रीरामाचं सुख प्रगट होतं. पण मला असं वाटतं की ते सुख विषयांनी दिलं आणि म्हणून ते विषयांनी दिलं असं मला वाटलेल्यामुळे मी सातत्याने त्या विषयांच्या मागे धावत राहते.
पण खरं सुख कुणामुळे प्रगट होतं येते तर तो आतलं आत्मरूप सुख माझं प्रगट होतं. जरा समजायला थोडं अवघड आहे, पण उदाहरणं देत गेलं आपण की हळूहळू समजायला सोपं होऊन जाईल. बघा, आता आपल्याला वाटतं की विषयांमध्ये सुख आहे, पण शास्त्र असं सांगतं विषयांमध्ये सुख नाही. आता एकदम विरोधाभास झाला की नाही? मला असं वाटतं की विषयांमध्ये सुख आहे, शास्त्र सांगतं विषयांमध्ये सुख नाही. पण शास्त्र आपल्यासमोर मांडतं की असं एकदम तुम्ही त्याला काय करा नाकारू नका, विषयांमध्ये सुख आहे. जसं मी आत्ता सुरुवातीला सांगितलं तसं, चहा पिला की सुख वाटतं, वडा खाल्ला की सुख वाटतं, फिरायला गेलं की सुख वाटतं, पण ते तात्कालिक सुख आहे. आता त्या सुखाची जी मीमांसा आहे ना ती आपण हळूहळू करणार आहोत त्या योगीच्याद्वारे. अगदी सोपं सोपं करत समजून सांगणार आहे, म्हणजे समजून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. मी असं म्हणत नाही की मी समजून सांगणार आहे, पण आपण या सुखाचा जो विचार आहे ना तो एक 5 टप्प्यांमध्ये विचार करत जाणार आहोत शांतपणे. बघा, आपल्या सगळ्यांचा अनुभव आहे विषयांमध्ये सुख आहे. शास्त्र असं सांगतं की विषयात सुख नाही, पण शास्त्र सांगतं की तुम्हाला विषयांमध्ये जे सुख वाटतं तर ते आहे विषयांमध्ये सुख. पण त्या सुखाची जी प्रक्रिया अंतःकरणामध्ये होते ती जर आपण समजून घेतली तर लक्षात येईल की विषय भोगकाळी तो विषय आपण जेव्हा भोगतो तेव्हा अंतःकरणात जी प्रक्रिया जी होते की विषय भोगकाळी मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार हे शांत होतात आणि ते शांत झाल्याचा परिणाम म्हणून मला माझं आत्मसुख माझं प्रगट होतं आणि मला असं वाटतं की मला विषयांनी सुख दिलं. बरोबर, माझं असलेलं आत्मसुख प्रगट होतं मनबुद्धी चित्त अहंकार शांत झाल्यामुळे. पण मला असं वाटतं, कारण ती प्रक्रिया मला आतली माहितीच नाही आहे की ती अशी होते म्हणून. जोपर्यंत आपण संत संगती देत नाही तोपर्यंत किंवा शास्त्राचा अभ्यास करत नाही तोपर्यंत, पण मला असं वाटतं की मला विषयांनी सुख दिलं. म्हणजे का विषय भोगकाळाचा जो क्षण असतो, बघा क्षण असतो तो, त्या क्षणी मनबुद्धी चित्त अहंकार शांत होतात आणि त्यानिमित्त मनबुद्धी चित्त अहंकार शांत झाले की आत्मसुख प्रगट होतं आणि आपल्याला वाटतं त्या विषयाने मला सुख दिलं. आता हे समजून हा दुसरा टप्पा झाला. पहिला टप्पा मी सांगितला, मला वाटतं विषयात सुख आहे. दुसरा टप्पा झाला की शास्त्र सांगतं विषयात सुख नाही, मनबुद्धी चित्त अहंकार शांत झाल्याचा परिणाम म्हणून ते आत्मसुख प्रगट होतं आणि मला वाटतं विषयाने सुख दिलं. तिसरा टप्पा जो आपल्या समोर आहे तो आहे की वेदांत शास्त्र सांगतं की मन, बुद्धी, चित्त, अहंकार हे जे शांत होतात ती प्रक्रिया आपल्याला छान समजावून सांगितलेली आहे. त्या प्रक्रियेचा पण आपण विचार करणार आहोत. आणि हा जो अनुभव आहे हा आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये येतो का? कारण शेवटी आपल्याला अनुभव आला तर आपण ती प्रक्रिया समजून घेऊ शकतो. ते जर परस्पर सगळं चाललेलं प्रकरण असेल तर त्या प्रक्रिया आपल्याला समजत नाहीत. आणि हा जो विचार जो आपल्यासमोर आहे याला तर्काचं काही पाठबळ आहे का, की अनुभवाचं तर्काचं काही त्याला पाठबळ आहे का? आणि हे जे वेदांत शास्त्र आपल्याला सांगतं त्याची अशी काही साधना पद्धती बसवलेली आहे का की मला साधनेमध्ये त्याचा काही उपयोग होईल? व भक्ती साधना आहे, ज्ञान साधना आहे, योग साधना आहेत. या साधनांच्या काही प्रक्रिया आहेत का की ह्या सगळ्या आपल्या ह्याचा अनुभव येऊ शकेल? असं आपण या टप्प्यांमध्ये म्हणजे 5 टप्प्यांमध्ये शास्त्रशुद्ध पद्धतीने जर आपण हा विचार केला तर आपल्याला पटण्याचा संभव आहे आणि ते पटवून देण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करणार आहे. बघा, थोडा मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार याचा आपण विचार करूया. आता मन, बुद्धी, चित्त, अहंकार हे कशाचे घटक आहेत? अंतःकरणाचे घटक आहेत. आता एकच अंतःकरण आहे, पण तेच अंतःकरणाचं काम बदललं की त्याचं नाव बदलतं. एकच अंतःकरण मन कधी होतं? जेव्हा ते संकल्प विकल्प करतं तेव्हा. आता आपल्या मनामध्ये संकल्प आले की नाही, मला गडावर यायचा संकल्प झाला मनामध्ये, संकल्प झाला गडावरती जायचं, लगेच विकल्प आला आपली स्वतःची गाडी घेऊन जायचं का मग दुसरी गाडी ठरवणार आहेत, म्हणजे जरा काय लगेच विकल्प येतात. पण आता काय झालं की ठरलं आता की एक गाडी करणारे 32 सीटरची आणि गडावरती जायचं आहे, म्हणजे विकल्प निघून गेला तर संकल्प झाला की त्या गाडीने गडावरती जायचं. म्हणजे जे संकल्प विकल्प करतं त्याला मन असं म्हणतात. आणि कायमस्वरूपी आपल्या मनामध्ये सातत्याने संकल्प विकल्प सुरूच असतात. बघा, फ्रीजमध्ये 4 भाज्या आहेत तर फ्रीज उघडला की म्हणतो ही तोंडल्याची करू का पालकाची करू का बटाट्याची करू? आता आपण काय म्हणतो मग, आता पालकाची करू म्हणजे जरा ती लवकर खराब होते, म्हणजे तुला विकल्प लगेच तयारच आहे. पण जर एकच भाजी फ्रीजमध्ये असेल तर
काय विकल्प नाहीच आहे, काढायची आणि करायची, कारण दुसरी भाजीच नाही आहे. मग कृष्णनामी संकल्प धरी रे सदा, तो पुढे विचार आहे आपला. आता मनाचं काम काय आहे, त्याचं काम बदललं. एकच अंतःकरण जे आहे, काम बदललं की त्याला मन म्हणतात. एकच अंतःकरण आहे ते जेव्हा निश्चय करतं, निश्चयात्मका वृत्ती बुद्धी, त्याला बुद्धी असं म्हणतात. की त्यांनी आता निश्चय केला बुद्धीने की मला गडावर जायचं, आता माझी गाडी पक्की झाली आहे, आता मला ह्या गाडीत बसायचं, माझा सीट नंबर आला आणि मला गडावर पोचायचं आहे. बुद्धीचा निश्चय होऊन गेला. आता तिसरं आहे चित्त आहे. एकच अंतःकरण जेव्हा अवधारण करतं, जेव्हा एखादी गोष्ट पकडून ठेवतं, तेव्हा त्याला चित्त असं म्हणतात. बघा, नकळत चित्त अनेक गोष्टी आपल्या पकडून ठेवत असतं. आणि जेव्हा आपण ध्यानाला बसतो तेव्हा किती त्या प्रगट होतात समोर, आपला सगळ्यांचा अनुभव आहे. आता घरी जाऊन ध्यानाला बसला तरी गड सगळा दिसायला लागतो. म्हणजे असं चित्त जे आहे ना, ते अनेक गोष्टी पकडून ठेवतं. घार फिरे आकाशी तिचे चित्त पिलापाशी असं म्हटलंय. जेव्हा ती भक्ष शोधते तेव्हा तिचं चित्त कुठे असतं, तर त्या पिल्लापाशी असतं. म्हणजे जे पकडून ठेवतं त्याला चित्त असं म्हणतात. आणि जे अहम अहम करतं त्याला अहंकार असं म्हणतात. अहम अहम कारयति इति अहंकार. बघा, एकच स्त्री असते, तिला का मावशी म्हणतात, काकू म्हणतात, मामी म्हणतात, आत्या म्हणतात, कारण तिच्या पण भूमिका वेगवेगळ्या आहेत की नाही सगळ्या. अगदी त्याचप्रमाणे अंतःकरण एकच आहे, पण त्याचं कार्य बदललं की त्याला मन म्हणतात, त्याला बुद्धी म्हणतात, त्याला चित्त म्हणतात, त्याला अहंकार म्हणतात. संकल्प विकल्प करतात ते मन, निश्चय करते ती बुद्धी, पकडून ठेवतं ते चित्त, आणि अहम अहम करतात ते अहंकार. असे हे आपल्या समोर जे आहेत हे घटक जे आहेत हे सांगितलेले आहेत. आणि आपला जो विषय आहे की शास्त्र असं सांगतं की विषयभोग काळी आत्मसुख प्रगट का होतं, तर मनबुद्धी चित्त अहंकार शांत होतात त्या विषयाच्या निमित्ताने. पण आत्मसुख प्रगट होतं, पण मला असं वाटतं की त्या विषयाने मला सुख दिलं. आणि या प्रक्रियेकडे आपलं पूर्ण काय असतं, तर दुर्लक्ष असतं. आणि तो आनंदघन राम कुठे आहे? जेव्हा मनबुद्धी चित्त अहंकार शांत होतात तेव्हा तिथेच तो आनंदघन राम आहे. आणि आपलं लक्ष कोणाकडे असतं? विषयांकडे असतं. आणि म्हणून ही प्रक्रिया जी शास्त्रकारांनी आपल्यासमोर मांडलेली आहे. बघा, समाधी स्थितीमध्ये पण काय होतं, हेच घटक शांत होतात. आणि तो तिकडे आपण आत्ता जाणार नाही आहोत. आपली जी ओवी आपल्यासमोर चिंतनासाठी आहे ती ओवी आपण व्यवस्थित समजून घेणार आहोत. सांडूनी राम आनंदघन जो करी विषय चिंतन. आता विषय म्हटल्यानंतर विषय शब्दाची आपल्यासमोर एक व्युत्पत्ती ठेवलेली आहे शास्त्रांनी. विषयोन्वती इति विषय. जो विषय मला जखडून टाकतो, जो मला बांधून टाकतो, जो अडकवून ठेवतो, त्याच्यापासून मला करमू देत नाही, त्याला काय म्हणतात? विषय असं म्हणतात. आता बघा, विषयांमध्ये दोष नाही आहे. संत काय म्हणतात? दोष विषयांमध्ये नाही आहे, कारण आपण या जगतामध्ये जीवन जगतोय सगळे जीवरूपाने म्हटल्यानंतर अखंड विषय आपल्या भोवती आहेतच की नाही. डोळे उघडले की रूप दिसते, डोळे उघडले की निसर्ग दिसतो आहे, डोळे उघडले की अनेक विषय आपल्याला अनुभवाला येत आहेत सगळे. कारण ही इंद्रिय जी आहेत, डोळे आहेत, कान आहेत, कान अनेक काय करते, तर ग्रहण करत आहेत. त्यामुळे विषयांना सोडून आपण राहू शकत नाही. विषय हे आपल्याला असतातच ते म्हणजे या जगतामध्ये, पण विषयांच्या चिंतनामध्ये दोष आहे असं म्हटले. दोष विषयांमध्ये नाही आहे, तर दोष कुठे आहे, तर विषयांच्या चिंतनामध्ये आहे. म्हणून संत सांगतात विषयांचं चिंतन करू नका. आणि जेव्हा चिंतन होतं तेव्हा तो विषय मला बंधनात टाकतो. आता चहा पिला नाही तर काय होतं? सगळ्यांचा आपल्या ओळखीचा विषय आहे. चहा जर घेतला नाही तर काय होतं? डोकं चढतं. मला आता काही सुचतच नाही आहे, आधी चहा पिऊ देत मग बाकीच्या गोष्टी. म्हणजे चहा मला काय झालेला आहे, तर विषय झालेला आहे. चिडचिड होते, तू मला आत्ता काही सांगू नकोस किंवा तुम्ही मला आत्ता काही सांगू नका, आधी मला चहा पिऊ दे आणि मग बाकीचं काम. सकाळी उठला की चहा पिल्याशिवाय गाडी पुढे सरकत नाही. ह्याचाच अर्थ काय झाला आहे, तर चहा हा माझा एक विषय घेतला आहे आपल्याला सगळ्यांना समजण्यासाठी म्हणून, आणि सगळ्यांच्या आपल्या परिचयाचा आहे की चहा माझा हा विषय झालेला आहे. म्हणजे अनेक हे सगळे जे काय झालेले आहेत ते माझे विषय झालेले आहेत, त्या वाचून मला ते राहू देत नाहीत. त्या विषयांनी मला बंधनात टाकलेलं आहे. आणि त्यामुळे सतत वृत्ती बहिर्मुख असल्यामुळे
जे आत्मसुख माझं नित्य आहे त्याच्याकडे मात्र पूर्ण दुर्लक्ष झालेलं आहे. आणि तेच आपल्याला इथे समर्थ प्रश्न विचारतायत. सांडूनी राम आनंद घन जो करी विषय चिंतन तया कैसे समाधान लोलन गतासी. आणि तो श्रीराम कुठे आहे तर माझ्याच अंतःकरणामध्ये आहे. पण माझ्याच अंतःकरणामध्ये असून त्याचा मला शोध लागत नाहीये. मग तो शोध कसा लावायचा याची एक प्रक्रिया आपल्यासमोर समर्थांनी किंवा संतांनी आपल्यासमोर ठेवलेली आहे. आता संतांचा विषय काय आहे? विषय तो त्यांचा झाला नारायण, असा त्यांचा विषय आहे. त्यांचा सगळा विषय कोण झालेला आहे तर नारायणच झालेला आहे. बघा किती फरक पडून गेला त्यांच्यात आणि आपल्यामध्ये. तुकोबांचं चरित्र जर आपण बघितलं तर तुकोबांच्या घरामध्ये 18 विश्व दारिद्र्य आहे. कुठलीही सुख देणारी त्यांच्या घरामध्ये वस्तू नाही किंवा 18 विश्व दारिद्र्य खायला अन्नाचा कण नाही आहे. म्हणजे तो चोर जर घरामध्ये शिरला तर तो चोर म्हणतोय की मी जर यांच्या घरातून बाहेर पडताना मला लोकांनी बघितलं तर काय होईल, मला फुकटचा मार खावा लागेल, मला मिळणार तर काहीच नाही त्यांच्या घरामध्ये. म्हणजे इतकं दारिद्र्य आहे. पण तरीसुद्धा तुकोबांच्या मुखातून जो अभंग बाहेर पडतो आहे, आनंदाचे डोई आनंद तरंग आनंदाची अंग आनंदाचे. म्हणून आपण कधीतरी अंतर्मुख होऊन विचार केला पाहिजे की 18 विश्व दारिद्र्य असणाऱ्या तुकोबांच्या मुखातून आनंदाचे डोही अभंग बाहेर पडतो आहे. आणि आम्ही आजपर्यंत अनेक विषय भोगून सुद्धा कोणी विचारलं काय ताई कशा आहात, काय नाही बरं चाललंय, म्हणजे आमचा चेहरा पडलेलाच. असं का होतं? कारण आम्हाला अजून काय वाटतंय त्या सुखरूप श्रीरामाचा पत्ताच लागलेला नाही आहे आणि आम्ही अजूनही विषयांमध्ये सुख शोधतोय. 10 लाखाची गाडी घेतली, 4 दिवस चालल्यानंतर ठोकली तर परिस्थिती काय होते, दुःखाची होते. म्हणजे इतके विषय सुख दुःख ज्या द्वंद्वमय जीवन जर म्हणतात, तो जीव हा द्वंद्वमय जीवन सातत्याने जगतोय, त्याला खऱ्या सुखाचा पत्ताच लागलेला नाहीये. आणि तोच आपण शोध घेण्याचा प्रयत्न करतोय. बघा चहा जो आहे, आता मी सांगितलं की चहा हा जो आहे हा कॉमन विषय आहे. आणि आपली एक मध्यवर्ती आहे की मन बुद्धी चित्त अहंकार शांत होणं. ते विषयाच्या निमित्ताने शांत होतात पण तिथे आत्मसुख प्रगट होतं. पण मला असं वाटतं त्या विषयांनी सुख दिलं. आता आपला दुसरा जो मुद्दा आहे की आता तत्त्वज्ञान जे मी आत्ता तुमच्यासमोर मांडलं, या तत्त्वज्ञानाचा आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये रोजच्या जीवनामध्ये हा अनुभव येतो का? बघा हळूहळू पुढे जाणार आहे आपण. आता आपण रोज सगळेजण गाढ झोपतो. सगळेजण झोपतो ना गाढ. जर गाढ झोप आली नाही तर काय होईल? आता काल 2 वाजेपर्यंत झोप आली नाही की काय माहिती नाही, पण जागा बदलली असेल काय असेल, पण 2 वाजेपर्यंत झोप लागली नाही. नुसतं या कुशीवरून त्या कुशीवर, त्या कुशीवरून या कुशीवर, किती रामनाम घे, रामरक्षा म्हण, स्तोत्र म्हण, पण डोळा काही लागत नव्हता. आणि असं म्हणता 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 एकदम निर्विचार स्थिती येऊन गेली आणि झोप लागली. 2च तास झोप लागली. 5 वाजता जाग आली, पण 2 तासाच्या झोपेने मला काय दिलं? सुख दिलं. का बरं सुख दिलं? त्या क्षणी काय प्रक्रिया होते आपल्या अंतःकरणात? मन बुद्धी चित्त अहंकार शांत झाले होते त्यावेळेस गाढ झोपेच्या काळी. कारण आता जागृतीमध्ये जे आपलं मन संकल्प विकल्प करतंय, बुद्धी काहीतरी निर्णय घेते, चित्त काहीतरी पकडून ठेवतंय, अहंकार जो आहे तो सातत्याने अहम अहम करतो आहे, ते गाढ झोपेमध्ये काही शिल्लक नाही आहे, निर्विचार स्थिती आहे. आत्ता आपल्या सतत मनामध्ये काहीतरी काय त्या अंतःकरण नावाचा घटक काहीतरी काम करतोय, पण गाढ झोपेमध्ये मात्र ही स्थिती नाही आहे. सुषुप्ती ज्याला म्हणतात. आणि सुषुप्तीचा उपनिषदांमध्ये खूप मोठा विचार केलेला आहे. हा अभ्यासाचा विषय सुषुप्तीचा जो आहे तो. कारण सुषुप्तीमध्ये आपण एकमेव अद्वितीय तत्वाला सगळेजण जाऊन विलीन झालेलो असतो. बघा विचार सांगते. आता आपण सगळेजण बसलेलो आहोत जागृतीमध्ये, तर आपल्या भोवती हे सगळे विषय आहेत की नाही. आता गाढ झोपेमध्ये काय तर कुठलाही विषय नाही आहे. मग त्या जीवाला काय काम आहे? काय काम आहे? तो कुठे जाईल? तो जाईल कुठे? तर तो आपल्या मूळच्या स्वरूपात जाऊन विलीन होऊन जातो. आणि जेव्हा तो स्वतःच्या स्वरूपात जाऊन विलीन होतो म्हणजे आत्मसुख तिथे तो उपभोगतो. आणि मग गाढ झोपेतून उठल्यानंतर आपल्या सगळ्यांचं एक वाक्य असतं की नाही की खूप छान गाढ झोप लागली होती ग, म्हणजे सगळा क्षीण निघून गेला आपण म्हणतो. खूप छान गाढ झोप लागली होती. आता गाढ झोपेला वर्तमान काळ नाही. मी खूप गाढ झोपले होते असं कोणी म्हणाल का? आणि झोप असं म्हटलं तर त्याला गाढ झोप लागलेलीच नाहीये. मी झोपेन असं म्हणेन किंवा मला खूप छान गाढ झोप लागली होती असे आपण 2 वाक्य वापरतो. पण म्हणून गाढ झोपेला वर्तमान काळ नाहीये.
मग ज्या क्षणी जीव गाढ झोपतो तेव्हा जीव रोज आपल्या आत्मस्वरूपाची भेट घेऊन येतो, म्हणजे त्याच्याशी विलीन होतो. आणि ते जे खरं सुख आहे बघा, तिथे ते सुख आहे. पण त्याचं असं आहे की शास्त्रकार त्याला असं म्हणतात की ते जे आहे ते अज्ञानामधलं सुख आहे. आता गाढ झोपेतून उठल्यानंतर परत आपले पूर्ववत व्यवहार सुरू होतात. तो जो अनुभव येतो तो आपल्याला तात्कालिक अनुभव येतो. आता जेव्हा आपण एक माऊलींची खूप छान ओवी आहे, उचलेल्या प्राणासरसी इंद्रिय रिगती तैसी तैसा मनबुद्धीपाशी अहंकार ये. जसे प्राण निघाले देहाबाहेर की सगळ्यात इंद्रिय त्याच्या मागे निघतात, त्याप्रमाणे उचलेल्या प्राणासरसी इंद्रिय रिगती तैसी तैसा मनबुद्धीपाशी अहंकार ये. म्हणजे तसं मनबुद्धी चित्त शांत झालं की अहंकार तिथे आपोआपच काय होतं तर शांत होऊन जातो. त्याला वेगळं काहीही करावं लागत नाही. म्हणून गाढ झोपेमध्ये हे सगळे घटक अगदी शांत झालेले असतात. आणि पण शास्त्र असं सांगतं की जेव्हा आपण गाढ झोपतो तेव्हा उठल्यानंतर आपल्याला स्मरण होतं की नाही मला खूप छान गाढ झोप लागली होती. मग जेव्हा आपण गाढ झोपतो तेव्हा तिथे अभ्यास करणारी सूक्ष्म अज्ञात अंतःकरण वृत्ती जागी असते की जी संस्कार घेते तिथलं आणि मला स्मरण करून देते उठल्यानंतर की मला खूप छान गाढ झोप लागली होती. म्हणजे कुठेतरी छोटासा संस्कार जागा असतो, पण हे घटक जे असतात ना ते सूक्ष्म मन ज्याला आपण म्हणतो ना ते कुठेतरी जागं असतं. नाही तर आपल्याला स्मरण कसं झालं असतं मला खूप छान गाढ झोप लागली असती. बरं, हा सगळ्यांचा रोजचा अनुभव आहे की नाही. आपल्याला उठल्यानंतर लक्षात येतं की मला खूप छान गाढ झोप लागलेली होती. हा गाढ झोपेमध्ये जे आहे हे आपले सगळे जे घटक आहेत हे शांत झालेले असतात. मग आता जर असं म्हटलं असतं की मी ब्रह्मरूपच झाले तर असं होतं का? पुढे भगवंत अर्जुनाला म्हणतात साचची पुढती वीरा न येता स्वप्न जागरा तरी ब्रह्मभावर साचोकारा म्हणून येता. हे बघ अर्जुना, जर परत जीवाला तर उठल्यानंतर पूर्वीचे संस्कार आठवले नसते तो ब्रह्मभावातच राहिला असता असं मी म्हटलं असतं, पण तसं होत नाही. कारण तो तात्कालिक आपण जेव्हा सुषुप्तीमध्ये जातो तेव्हा तो तात्कालिक अनुभव तिथे आपल्याला तो आलेला असतो. पण हा सगळ्यांचा अनुभूतीचा विषय आहे की नाही. हा कशासाठी सांगितला की मनबुद्धी चित्त अहंकार जेव्हा आपले शांत होतात, जेव्हा जेव्हा आपण विषय उपभोगतो तेव्हा विषय भोगकाळी जेव्हा आपली अंतःकरण वृत्ती शांत होते तेव्हा आपलं आत्मसुख प्रगट होतं. आणि मला असं वाटतं की मला त्या विषयांनी सुख दिलं. मूळ प्रक्रिया काय होते तर मनबुद्धी चित्त अहंकार आपले शांत होतात. आणि हा आपला रोजचा अनुभवाचा विषय जो मी आत्ता सांगितला की गाढ झोपेमध्ये सुद्धा हीच आपली प्रक्रिया होते. पण जरी ही प्रक्रिया झाली तरी सुद्धा ती प्रक्रिया कशी असते तात्कालिक असते आणि ती अज्ञानामधली असं म्हटलेलं आहे. कारण सगळेजण आपण रोज गाढ झोपतो आणि जी गाढ झोप जो आनंदाचा क्षण असतो त्या आनंदाच्या क्षणांवर हे सगळं जग चाललेलं आहे असं आपल्याला शास्त्र सांगतं. कारण कष्ट करणारा कष्टकरी सुद्धा एक वेळ अशी येऊन जाते की तो दगडधोंड्यांवरती पंचा घालतो आणि तिथे झोपतो. कारण ती गाढ झोप जी आहे सगळ्यांना आवश्यक आहे. म्हणजे त्या आत्मसुख तिथे काय असतं तर प्रगटच असतं, पण ते तेवढ्यापुरतं असतं आणि आपल्याला त्याचं नंतर काय होतं विस्मरण होतं. आणि म्हणून त्याला काय म्हटलेलं आहे तर अज्ञानातलं सुख असं म्हटलेलं आहे. आता पुढे आपण अजून थोडंसं पुढे येऊयात. म्हणजे आपला रोजचा जो अनुभव आहे तो बघा, मला संकल्प मी DSK विश्वला प्रवचनांना जात होते डिसेंबरमध्ये, थंडीचे दिवस होते आणि माझी मैत्रीण तिच्या घरी मी राहायला जायचे DSK विश्वला. आम्ही दोघीच होतो. आदल्या दिवशी प्रवचन झालं आणि मग तिचं घर जे 1 BHKचं आहे ती मला म्हणाली की कशाला सीमा तू हॉलमध्ये झोप, मी आतमध्ये बेडरूममध्ये झोपते, म्हणजे वेगळी गादी घालायला नको. म्हणून मी हॉलमध्ये झोपले, ती बेडरूममध्ये झोपली. आता सकाळी पहाटे 4 वाजता जाग आली, कारण रोज 4 वाजता उठायची पहाटेची सवय आहे मला. उठल्यानंतर पहिला संकल्प झाला चहा हवा. बघा, आपण थोडं पुढे पुढे जातो हे सगळं समजावून घेत. मला चहा हवा. मनाने काय केला संकल्प, मला चहा हवा.
बरं, आता चहा हवा संकल्प आला, लगेच विकल्प आला. काल ही माझ्याच बरोबर होती, दूध बीत तर काही दिसलं नाही बा आणलेलं, म्हणजे मला दूध असेल का नाही घरामध्ये, आणि असेल तर कदाचित परवाचं पण शिळं असू शकतं दूध ते. म्हणजे विकल्प लगेच त्याच्या पाठोपाठ विकल्प सुरू झाले. आणि जिनी चहा करून द्यायला पाहिजे, कारण तिच्या घरात आपण गेलेलो, आपण कसा चहा करणार, दुसऱ्याने केलेला चहा जास्त खूप छान लागतो आपल्याला. रोजच तर आपण चहा आपल्या घरी करतोच, मग आज आयता चहा मिळते तर कशाला. मग आता ती उठली असेल की नाही, असं काय झालं तर मनामध्ये संकल्प आला. आणि असं संकल्प विकल्प जेव्हा मनामध्ये सुरू होते तेव्हा काय झालं तर आतमध्ये मला किचनमध्ये स्विच ऑन केल्याचा आवाज आला. आता चित्ताचा वेध घेण्याचं काम सुरू झालं. बघा, संकल्प विकल्प थांबले. आता चहा मिळणार, ज्या ती स्विच ऑन झाला त्या अर्थी तिला जाग आलेली आहे, त्या अर्थी ती उठलेली आहे. त्याच्यानंतर चित्ताचा वेध घ्यायचं काम सुरू झालं. आणि आता पातेल्याचा आवाज आला, त्याच्यामध्ये पाणी घातल्याचा आवाज आला, आणि हळूहळू चित्त वेध घ्यायला लागलं. मी हॉलमध्येच बसलेली होते, कारण चित्ताचं कामच आहे वेध घेणं. हा सगळ्यांचा रोजचा आपला दैनंदिन जीवनामधला अनुभव आहे जो सांगते मी. हे काही वेगळं नाही आहे, फक्त शास्त्राची प्रक्रिया आपल्याला त्याच्या माध्यमातून समजावून घ्यायची आहे. चित्ताचा वेध घ्यायचं काम सुरू झालं. कान आपले इतके तीक्ष्ण असतात की चहा साखरेचे डबे उघडल्याची झाकणंसुद्धा आपल्याला आवाज वेगवेगळे येतात. चहा साखर घातली पाण्यामध्ये, चहा घातला, चहा पाणी उकळल्याचा काय आला तर आपल्याला वाससुद्धा आला. नंतर त्याच्यामध्ये दूध घातलं गेलं, कब्बशीचा आवाज आला, आणि चित्ताचा वेध घेण्याचं काम संपलं. आता मला चहा मिळणार, बुद्धीचा निश्चय झाला. बघा, मनाचं काम थांबलं, चित्ताचं काम थांबलेलं आहे, चित्ताचं वेध घेण्याचं. बुद्धीचा निर्णय झाला की त्या कब्बशीचा आवाज आला, त्याच्यामध्ये चहा गाळला गेला, आणि माझ्यासमोर चहा आला. आता पहाटे 4ची वेळ, थंडी, आणि ही सगळी प्रक्रिया मी आपल्यासमोर आत्ता मांडलेली आहे. चहाची कप्पशी माझ्यासमोर आली. ती एरवी लवकर उठत नसावी बहुतेक, पण तिला आधी मी सांगितलं की मी 4 वाजता उठते. कोणी पाहुणा आला की आपण म्हणतो की नाही, हे 4 वाजता उठतात तर आपलं काम आहे की यांना चहा करून देणं. म्हणून ती उठली, ती अर्धवट झोपेतच होती. तिने माझ्यासमोर चहाची कप्पशी आणून ठेवली, आणि चहाचा मी पहिला घोट घेतला. चहा इतकं सुख कशातच. आता हे का बरं असं वाटलं, कारण चहाचा पहिला घोट घेता क्षणी माझं मनबुद्धी चित्त अहंकार शांत झालं, आणि मला असं वाटलं की मला तर चहाने सुख दिलं. आता चहाच जर सुख असेल, किती पहिल्या घोटात जे सुख आहे ते दुसऱ्या घोटात आहे का, दुसऱ्या घोटात जे ते तिसऱ्या घोटात आहे का, तिसऱ्या घोटात जे आहे ते चौथ्या घोटात आहे का. 1 कप 2 कप 3 कप 4 कप 5 कप चहा पिल्यावर असं वाटेल की आता चहातला चहा पण काढू नका, मला चहा नको. आता लक्षात आलं आपल्या. आता चहा एक विषय आपला घेतला आहे, कारण सगळ्यांना समजण्यासाठी म्हणून, म्हणजे चहात सुख देण्याचं सामर्थ्य नाही. तर चहाचा पहिला घोट घेतल्याच्या निमित्ताने माझे मनबुद्धी चित्त अहंकार शांत झाले, आणि ते शांत झाल्यामुळे माझं आतमध्येच असलेलं आत्मसुख प्रगट झालं, आणि मला असं वाटलं की मला चहाने सुख दिलं. खूप वर्षांनी मैत्रीण भेटली, आपण एकदम एक्साइट होतो. आपलं वाटतं ना ते तिथे त्या क्षणी पण त्याच प्रक्रिया होत असतात. आता आपण, माझ्या मैत्रिणीकडे मी गेले, मैत्रिणीकडे गेल्यानंतर ती म्हणाली चहा करू का गं. म्हटलं कर चहा. आणि तिच्या शोकेशमध्ये 3-1 हजाराच्या कप्पशा छान होत्या बोन चायनाच्या. आता ती चहा करून आणेपर्यंत मी विचार करत होते किती छान बोन चायनाच्या कप्पशा आहेत. त्या चहाच्या कप्पशीमध्ये बहुतेक आपल्याला चहा प्यायला मिळणार. आणि ती चहा घेऊन जी आली ती 50 रुपये डझनाच्या कप्पशीमध्ये. आता काय झालं, चहा तोच, पण मला तो चहा चांगला लागला का. कारण जिथे मनबुद्धी चित्त अहंकार जी एकाग्र होण्याची म्हणजे व्यवस्था कोलमडूनच पडली, कारण ती विस्कळीतच झालं. उलट मनात अनेक विचार यायला लागले की अरे मलाही कोण समजते म्हणून एवढ्या 50 रुपये डझनाच्या कप्पशीत चहा दिला. ते मन कुठे कुठे रावत चाललं. आता चहाची खूप तल्लफ आली. बाहेर प्रवासाला गेलो, एके ठिकाणी थांबलो धाब्यावरती. आता धाब्यावर चहा खूप छान मिळाला, पण आजूबाजूची सगळी गचाळ, तिथे पण ती व्यवस्था कोलमडून पडली. चहाने तिथे मला सुख दिलं नाही. आम्ही गाडी घेतली पनवेलला, 10 लाखाची गाडी घेतली, खूप आनंदामध्ये होतो.
आता चहा घेऊन का होईना चिंचवडला जावं म्हणून तिथे काय 3 स्टार 5 स्टार हॉटेल होतं खारघरच्या इथे. आम्ही तिथे हॉटेलमध्ये गेलो, चहा पिला. आता आपल्याला माहिती आहे की त्या मोठ्या मोठ्या हॉटेलमध्ये आपल्यालाच किटली देतात, चहा देतात, साखर देतात, पाणी देतात, तुम्हीच करून घ्या. पण तरी त्या आनंदामध्ये आम्हाला तो चहा चांगला वाटला आणि बिल देताना 200 रुपयाला एक चहा. काय झालं, त्या चहाने सुख दिलं का? नाही सुख दिलं. आता ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला काय सांगतात की विषयांमध्ये सुख नाही आहे. तर विषयांच्या निमित्ताने मनबुद्धी चित्त अहंकार शांत होतात आणि आपलंच आत्मसुख प्रगट होतं. पण आपली धाव कुठे असते? सातत्याने आपली धाव विषयांकडे असते. आणि शास्त्र आपल्याला हीच प्रक्रिया सांगतं आणि ही मूळ प्रक्रिया संत आपल्याला अतिशय सोपी करून सांगतात. म्हणून समर्थ सांगतात विषयजनित सुखे सौख्य होणार नाही. आता जेव्हा आपण हे मनाच्या श्लोकांमधलं चरण म्हणतो तेव्हा का सौख्य होणार नाही, तर त्याचं कारण हे आहे. त्याचं कारण हे आहे की विषयांमध्ये मुळातच सुख देण्याचं सामर्थ्य नाही आहे. विषय कसे आहेत तर हे जगतामध्ये असतात, जग मिथ्या आहे, त्याच्यामधले विषय सत्य कसे असतील. मग बघा अनेक आपण म्हणतो की अँगलने त्याचा विचार करता येतो, पण आपण एकच विचारधारा घेऊन जाऊयात म्हणजे एकच जो विचार आहे तो आपल्याला विचार व्यवस्थितपणे समजायला काय होईल तर उपयोग होईल. आता आपल्या तर्काचा आधार मी सांगितला की विषयांमध्ये जर सुख असतं म्हणजे चहामध्ये जर सुख असतं तर जितका चहा जास्त तितकं सुख वाढतं राहायला पाहिजे. पण तो आपला अनुभव नाही आहे. तर्क काय सांगतो आपल्याला? हे सांगतो की तो आपला अनुभव नाही आहे. म्हणजे चहामध्ये सुख देण्याचं सामर्थ्य नाही, म्हणजे विषयांमध्ये सुख देण्याचं सामर्थ्य अजिबात नाही आहे. म्हणून आता अजून एक बघा, आपल्या आवडत्या व्यक्तीकडून जर आपण चहा पिला तर तो कसाही असला तरी आपल्याला चालतो. आवडती व्यक्ती समोर चांगला चहा घेऊन आली तरी म्हणजे जिथे मनबुद्धी चित्त अहंकार शांत होण्याची व्यवस्था नाही तिथे ते आत्मसुख प्रगट होत नाही आणि ह्या सगळ्या व्यवस्थाच त्या कोलमडून पडतात. म्हणून विषयांमध्ये सुख देण्याचं सामर्थ्य नाही आहे. हे ठाम आपलं आपण एक बसवून घ्यावं. कितीही मी विषय उपभोगले किंवा अजूनही मी किती विषयांचा उपभोग घेणार असणे तरी त्या विषयांमध्ये शाश्वत सुख देण्याचं सामर्थ्य नाही आहे. तर विषय उपभोगकाळी म्हणजे जो जो विषय मी उपभोगते त्या त्या भोगकाळी माझी मनबुद्धी चित्त अहंकार शांत होतं आणि माझं मूळचं असलेलं जी आतमध्ये अंतःकरणामध्ये जी प्रक्रिया घडते त्या प्रक्रियाची घडते की माझं मूळचं आत्मसुख प्रगट होतं आणि मला असं वाटतं मला विषयांनी सुख दिलं, पण विषयांमध्ये सुख नाही. बस असं एक ठाम. हे कसं असतं ना, या सगळ्या गोष्टी अभ्यासाने जर आपण व्यवस्थित समजून घेतल्या तर त्या पक्क्या बसतात आपल्या अंतःकरणामध्ये. नाही तर नुसतं विषयांमध्ये सुख नाही विषयांमध्ये सुख नाही असं जर आपण म्हणत राहिलो तर का सुख नाही, तर त्याचा उगम कुठे आहे, त्याचा स्रोत कुठे आहे ते आपल्याला कसं समजावून सांगितलेलं आहे संतांनी. एकदा जरी आपण व्यवस्थित प्रक्रिया जर समजून घेतली तर आपल्या बुद्धीचा निश्चय होऊन जातो. विषय मिळाला रामकृष्णारी, नाही मिळाला रामकृष्ण. अशी समचित्ताची जी स्थिती व्हावी लागते परमार्थासाठी म्हणजे सुखरूपता येण्यासाठी, ती चित्ताची स्थिती येण्यासाठी हा सगळा विचार शास्त्रकारांनी आणि संतांनी जो आहे तो आपल्यासमोर काय आहे तर मांडून ठेवलेला आहे. आणि म्हणून जर नेहमी म्हणतात ना विषयांविषयी वैराग्य हवं, विषयांविषयी वैराग्य हवं, पण वैराग्य कसं? तर विषयांमध्ये सुख देण्याचं सामर्थ्यच नाही, तर विषयांवर माझं सुख अवलंबून नाहीच आहे. पण हे माहिती असेल बघा, नाहीतर कसं होतं, आम्ही नेहमी आता सातारला येतो, आता घरातून नाश्ता करायचा नाही, नाश्ता कुठे करायचा असतो तर विरंगुळाला नाश्ता करायचा असतो आणि एक तर भूक लागलेली असते, 9 वाजून गेलेले असतात आणि विरंगुळा सोडून जर गाडी पुढे गेली तर काय होतं, अहो एवढं दिसलं नाही का तुम्हाला, रोजचा आपला नेहमीचा स्टॉप आहे ना थांबायचा. म्हणजे किती चिडचिड चिडचिड. समर्थ म्हणतात तकबक तकबक होते जर तो विषय मिळाला नाही तर. कारण आपल्याला काय वाटतंय विषयांमध्येच सुख आहे आणि हीच प्रक्रिया आपल्याला बरोबर काय सांगतायत तर संत आपल्याला सांगतायत. म्हणून असं शास्त्रशुद्ध तर्कशुद्ध अनुभव सिद्ध असं जर आपण व्यवस्थित जर चिंतन केलं तर आपल्याला शास्त्रशुद्ध चिंतन केलं तर ते पक्क बसतं. संत आपल्याला व्यवस्थित समजावून सांगतात आणि तर्काने म्हणजे आपला अनुभव त्याच्याशी बरोबर जुळला, बरोबर ना. तर्क काय सांगतो विषयांमध्ये सुख नाही आहे, तो अनुभव जो मी आपल्याला सांगितला आता आपल्यासमोर मांडला तो दैनंदिन जीवनामध्ये आपला जर अनुभवाशी आपण ते जोडून बघितलं तर कळतं की खरंच हे असं आहे.
म्हणजे ह्या सगळे निकष जर आपण लावले तर तो सुखरूप आत्मा श्रीराम कुठे आहे? तैसा हृदयामध्ये मी रामू, तो माझ्या आतमध्येच आहे. मग आता अशी काही साधन प्रक्रिया आपल्या समोर सांगितलेली आहे का की त्या सुखरूप श्रीरामाचा जर अनुभव घ्यायचा असेल तर, जी मी आपल्यासमोर आत्ता शास्त्रशुद्ध मांडली. भगवद्गीतेमध्ये भगवंत म्हणतात, मय्येव मन आदत्स्व मयी बुद्धी निवेशय निवसिष्यसि मय्येव आत ऊर्ध्वं न संशय. तू तुझं मन आणि बुद्धी, परत तीच प्रक्रिया आहे भगवद्गीतेमध्ये. कारण भक्तीमध्ये सुद्धा काय आहे तर तुझं मन बुद्धी सगळं तू काय कर तर माझ्याशी जोडून ठेव, त्याला दुसरीकडे पांगू देऊ नको. तू मन हे मीची करी माझिया भजनी प्रेम धरी सर्वत्र नमस्कारी मज एकाते. असं ही साधना पद्धती जर आपण व्यवस्थित समजून घेतली तर लक्षात येतं की भक्तीमध्ये सुद्धा हेच घटक काय व्हावे लागतात तर शांत व्हावे लागतात. आता शांत व्हावे लागतात म्हणजे काय? आपलं जर अंतःकरण भक्तीचं असेल तर ते भगवंताशी जोडून ठेवायचं. जर ज्ञानामध्ये असेल तर लयचिंतनाचा भाग आहे. जर योगामध्ये असेल तर योग चित्तवृत्ती निरोध, म्हणजे चित्तवृत्तीचा निरोध करा असं सांगितलं आहे. आता पद्धती जरी वेगवेगळ्या असल्या तरी शेवटी बेसिक काय आहे? मनबुद्धी चित्त अहंकार शांत झाले पाहिजे. ही साधना आपण रोज बघतो. नामस्मरणात पण काय व्हावं लागतं आपल्याला? तर नामस्मरणामध्ये पण काय व्हावं लागतं? एक वेळ अशी येते की नामाच्या माध्यमातून आपलं अंतःकरण जे आहे तर नामीशी जोडलं जातं, जे त्या ब्रह्मस्वरूप नामीशी जोडलं जातं, एकरूप होतं आणि हातातली माळ झोप न लागता गळून पडते. झोप न लागता खूप महत्त्वाचं आहे. तर झोप लागली की सुद्धा मगाशी सांगितलं त्याप्रमाणे गाढ झोपेत त्या अंतःकरणाचा लय होऊन जातो. पण झोप न लागता ते काय व्हायला पाहिजे? नामाच्या नामीशी ते एकरूप व्हावं लागतं. अशा साधना पद्धती ज्या आहेत त्या आपल्यासमोर सगळ्या सांगितलेल्या आहेत. आता भक्तीमध्ये काय आहे की ज्या मनाला विषयांची चटक लागलेली आहे त्याच मनाला भगवंताची चटक लावायची. म्हणजे तो विषय कोण करायचा तर भगवंत करायचा. जे आजपर्यंत माझ्या प्रपंचातले विषय जे होते ते आता विषय त्याला मनाला कुणाचा विषय केला तर भगवंताला केला. जे सगळं त्याच्याशी जोडून ठेवायचं आहे. म्हणून म्हटलं कृष्ण नामी संकल्प धरी रे सदा, सगळा विचार भगवंताविषयी करायचा आहे. आणि असं करता करता माझ्या अंतःकरणातले दोष जाऊन तो भगवंतच माझ्या अंतःकरणामध्ये भरून राहतो आणि तोच माझ्या प्रेमाचा एक विषय होऊन जातो. कुठलीही प्रक्रिया असू देत पण त्याच्यामध्ये हे 4 घटक जे आहेत हे 4 घटक शांत झालेच पाहिजेत. 4 घटक म्हणजे मी 3 सांगितले, मनबुद्धी चित्त. आणि मनबुद्धी चित्त शांत झाले की त्याच्यामध्ये अहंकार हा आपोआप असतं, वेगळं काहीही करावं लागत नाही. आणि मगाशी आता मी सांगितल्याप्रमाणे हे विषय कुठे असतात ते ह्या जगतामध्ये असतात. जग कसं आहे? ज्ञानाची प्रक्रिया काय सांगते? जग काय आहे? मिथ्या आहे. का बरं मिथ्या आहे? त्याला उत्पत्ती आहे, स्थिती आहे, लय आहे. जगामध्ये आपण सगळे जन्माला आलेलो ते पण कसे आहोत? मिथ्या आहोत. कारण मी पण जन्माला आलेली आहे, काही काळ प्रारब्धानुसारी राहणार आहे आणि प्रारब्ध संपलं की एक दिवशी निघून जाणार आहे. मग मिथ्या जगतामध्ये मिथ्या जीव जे विषय भोगतो ते सत्य असतील का? ते पण मिथ्याच आहेत. आणि ही दृष्टी आपल्याला सद्गुरू प्राप्त करून देतात. बघा माऊलींची ओवी आहे, विषय वेळे मिठी दिधलिया नुठी ताठी ते तुझे गुरु कृपादृष्टी निर्विष होय. या विषय वेळाने जी मिठी घातलेली आहे ती कशी आहे? नुसती नुठी ताठी म्हणजे ती घट्ट झालेली आहे, नुसती घातली नाही ती घट्ट आहे. आणि ते विषय सत्य असल्यामुळे आपलं सगळं जीवन कशामध्ये चाललेलं आहे? या विषयांमध्येच चाललेलं आहे. आणि विषय भोगत भोगत शेवटी मृत्यूचा क्षण आला तरी शेवटी काय हो इच्छा तुमच्या आजोबा? तो बटाटा वडा खावासा वाटते, असं उत्तर देणारे खूप आहेत, माहितीमध्ये होते आमच्या एक. कारण विषय अजून ते संपलेले नाही आहेत. आणि म्हणून ही जी आपल्याला दृष्टी प्राप्त करून देतात सद्गुरू, बघा असं म्हटलं की विषय राहणार आहेत पण विषयांचं चिंतन कमी करणं हे साधकाचं काम आहे. आणि ती दृष्टी आपल्याला सद्गुरू प्राप्त करून देतात. बघा आपण सगळ्यांनी गारुडी बघितलेला आहे, जो साप घेऊन येतो नागपंचमीच्या वेळेस. आता येत नाहीत सध्या पण पूर्वी यायचे तसे. आणि तो गारुडी जो आहे तो लीलया तो सर्प जो आहे तो आपल्या अंगावरती खेळवत असायचा. आम्ही लहान असतो तेव्हा आम्हाला खूप नवल वाटायचं की एवढा विषारी मोठाचा मोठा साप हा कसा काय अंगावर एवढा खेळवतो. मग त्याला विचारलं की तो असं म्हणायचा की ताई याचं दात काढलेले आहेत. विष कशामध्ये असतं? दातांमध्ये असतं.
मग आता हे जे विषय राहणारच आहेत, पण त्या विषयांमधलं विषत्व आपल्याला सद्गुरू दाखवून देतात की हे विषय कसे आहेत तर मिथ्या आहेत, ते तुम्हाला कायमस्वरूपी सुख देऊ शकणार नाहीत. प्रारब्धानुसार विषय तुम्ही भोगणार आहात, ते तुम्हाला हवे असतील तरी भोगणार आहात, नको असतील तरी तुम्ही भोगणारच आहात. त्यामुळे असं काही नाही की आता मिथ्यत्वाची दृष्टी प्राप्त झाली म्हणजे ते विषय माझ्यापासून दूर जातील, असं नाहीच आहे. आता एकनाथ महाराज जे आहेत ते कसे आहेत तर गर्भ श्रीमंत आहेत, रोज पुरणाची पोळी आहे. आणि तुकाराम महाराज कसे आहेत तर 18-20 दारिद्र्य आहे. कारण प्रारब्ध, त्या संतांचं पण एक प्रारब्ध असतं. आता एकनाथ महाराजांकडे रोज पुरणपोळी येणाऱ्यांना जाणाऱ्यांना पण आहे, म्हणजे जर त्यांच्या प्रारब्धात आहेच तर ते विषय भोगणारच आहेत. मग आता हे चिंतन केल्यानंतर काही गडबड होईल का? असं काही गडबड होणार नाही. त्यामुळे असं छान आपण जर विचार समजत गेलो की गुरूंची कृपादृष्टी, आता गुरूंची कृपादृष्टी म्हणजे काय तर गुरु ज्या दृष्टीने या संपूर्ण जगताकडे बघतात तीच दृष्टी ते मला प्राप्त करून देतात. की तू ज्या विषयांमध्ये सुख समजते आहेस ते सुख विषयांमध्ये नाही आहे. तर ही जी प्रक्रिया आपल्यासमोर सांगितली आहे, तर ही प्रक्रिया जसं आत्ता मी सांगितलं की हा सगळ्या साधन आहे. जी आत्ता प्रक्रिया सांगितली की विषय हे अचेतन जड आहेत, विषय हे मिथ्या आहेत, किंवा भक्तीमध्ये आपल्या मनबुद्धी चित्त अहंकार तिथे एकाग्र झाले पाहिजेत, किंवा आत्ता हृदयदादांनी जे सांगितलं की अनेक साधना पद्धती आहेत आणि या साधना पद्धती आपण खूप कमी वेळात एवढ्या सगळ्या समजावून घेऊ शकत नाही. पण काही जर आपल्याला थोडं समजलं असेल तर त्याचं आपल्याला स्पष्टीकरण हवं असेल तर आपण त्या चर्चासत्रामध्ये आपण जास्त जे आहे ते अजून आपण काय करू शकतो तर स्पष्ट करू शकतो, किंवा त्याचं विश्लेषण जे आहे ते आपण करू शकतो. म्हणून नामस्मरण जे आहे ते भक्ती साधनेमध्ये आहे. म्हणून नामस्मरणामध्ये तीच प्रक्रिया आहे की नामस्मरण करता करता स्वतःचं विस्मरण होणं, हे नामस्मरणामध्ये आपल्याला प्रक्रिया सांगितलेली आहे. की तिथे सुद्धा मनबुद्धी चित्त काय होतात तर अहंकारच तिथे लयाला गेलेले असतात. समाधी अवस्थेत सुद्धा मनबुद्धी चित्त अहंकारच लयाला गेलेले असतात. आणि हा घटक जाणं खूप कठीण असतं. म्हणून मी म्हटलं की हा रोज आपल्याला अनुभव आहे का तर गाढ झोपेत अनुभव आहे, पण तो अज्ञानामधला आहे. आणि तोच अनुभव आपल्याला समाधी स्थितीमध्ये विचारांनी आणणं. म्हणून विचार नावाचं जे साधन आहे याच्यामध्ये आपल्या आयुष्याची सार्थकता आहे. म्हणून बघा 2 साधनं आपल्यासमोर सांगितलं जातात नेहमी, कृतिशील साधन आणि चिंतनशील साधन. कृतिशील साधनं आपण सातत्याने सगळेजण करत असतो, पण चिंतनशील साधन म्हणजे विचार जे इथे आपल्यासमोर ओवीस लिहिलेली आहे, संसार त्याग न करता प्रपंच उपाधी न सांडता जनामध्ये सार्थकता विचारायची होय. म्हणून सातत्याने मनाचे संकल्प विकल्प माझे कसे कमी होतील, सातत्याने प्रपंचामध्ये जर आपलं मन इतकं विस्कळीत झालेलं असतं सगळं, मग ते जर विस्कळीत झालेलं मन जर एकाग्र करायचं असेल तर नामस्मरण हा सोपा मार्ग आपल्यासमोर संतांनी ठेवला. की त्याला जसं फुलपाखरू विरी 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 इकडून तिकडून फिरतं तसं आपलं मन एका क्षणात कुठे 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 जाऊन येतं. मग त्याला चॅनलाइज करणं म्हणजे नामस्मरणावरती काय करणं तर त्याला स्थिर करायचं. स्थिर केलं की हळूहळू ते स्थिर होतं नामस्मरणामध्ये. आणि बैठकीचं साधन करावं, हिंडता फिरताचं साधन करावं, बैठकीचं साधन करावं आणि हळूहळू त्या मनाला काय करावं तर एकाग्र करत राहावं. बघा मन बुद्धीने निश्चय करावा की एकच जो भगवंत आहे तो सुखरूप आहे. तुझे रूप चित्ती राहो मुखी तुझे नाम, देह प्रपंचाचा दास सुखे करो काम. ही भक्ती साधना आहे आपल्यासमोर. ज्ञानसाधना म्हणजे लयचिंतनाचा जो कठोपनिषदामध्ये खूप मोठाच्या मोठा विषय सांगितलेला आहे तो आत्ता आपण इथे मांडणं शक्य नाही आहे. की मनाचा लय कशात, वाणीचा लय मनात करा, मनाचा लय बुद्धीत करा, असं एकातून एक लय करायला सांगितलेलं आहे. त्या खूप पुढच्या साधना आहेत. पण आपण जो महत्त्वाचा विषय जो आत्ता आपण इथे बघितला की विषयभोगकाळी आपल्याला असं वाटतं की विषयांनी सुख दिलं, पण विषयभोगकाळी त्यात जो आपण विषय बघतो त्या काळी आपलं मनबुद्धी चित्त अहंकार शांत होतात आणि माझंच असलेलं मूळचं आत्मसुख प्रगट होतं. पण मला वाटतं विषयांनी सुख दिलं, पण ते सुख विषयात नसून माझं सुख आतमध्येच आहे. आणि त्याचं आपल्याला काय घ्यायचं आहे तर शोध घ्यायचा आहे. आणि ते समर्थ आपल्याला विचारतात, सांडूनी राम आनंदगन जो करी विषय चिंतन तया कैसे समाधान लोलंगतासी.
समाधान म्हणजे आपण म्हणतो की समाधान, आम्हाला समाधान आहे, आमचा प्रपंच खूप समाधानाने चाललेला आहे, ते व्यावहारिक समाधान नाही. तर जेव्हा अंतःकरण वृत्ती स्थिर होते एके ठिकाणी, त्या आत्मस्वरूपाची त्याला चटक लागते. बघा, आधी चटक लागते. आता आपण म्हणतो की मुलांना काय लागते, चहाची चटक लागते. आता चटक कशी लागते, आपणच त्याला बोट चाखवतो लहानपणी चहाचं आणि मग तो चहाच मागतो आईकडे. तसं आहे की त्या बहिर्मुख वृत्तीला आतमध्ये ओढून आणायचं आणि त्याला भगवंताची चटक लावायची. एकदा चटक लागली त्या मनाला की मग ते मन त्या वृत्तीला सोडत नाही, आणि त्या वृत्तीला सोडलं नाही की वृत्तीची निवृत्ती व्हायला फारसा वेळ लागत नाही. आणि निवृत्ती झाली की मनाचे संकल्प विकल्प थांबतात. चित्ताचं अवधारण म्हणजे कसं, बघा 2 साधना सांगितल्या की एकतर तुझे रूप चित्ती राहो मुखी तुझे नाम, देह प्रपंचाचा दास सुखे करो काम, हे सांगितलं. ह्याच्यामध्ये पण तीच प्रक्रिया आहे. ज्ञानामध्ये पण तीच प्रक्रिया आहे, मनबुद्धी चित्त अहंकार शांत होण्याची. आणि असे जेव्हा शांत होतात आणि माझंच मूळचं आत्मसुख जेव्हा प्रगट होतं, तेव्हा अखंड सम्यक आधान, समाधान म्हणजे काय, तर अंतःकरण वृत्तीचं सम्यक आधान म्हणजे ती अंतःकरण वृत्ती एकदा स्थिर झाली की परत तिथून हालत नाही. म्हणून समर्थ म्हणतात, जो आनंदघन राम आहे, सांडूनी राम आनंद घन, त्या आनंदघन रामाचा काय करा तर वेध घ्या, त्याचा शोध घ्या. तो सुखरूप श्रीराम तुमच्या अंतःकरणामध्येच आहे. जय जय रघुवीर समर्थ.